के बाद फिर से आप सभी का स्वागत है सी न्यूज़ भारत में। खबर छत्रपति संभाजी नगर से है, जहां कन्नड़ तालुका की पंचायत समिति में सरकारी अधिकारियों और कर्मचारियों का अनुशासन पूरी तरह से ध्वस्त हो गया है। जहां कर्मचारी अपना पहचान पत्र साथ नहीं रखते, समय पर कार्यालय में उपस्थित नहीं होते और दोपहर होते होते गायब भी हो जाते हैं। लाभार्थियों का आरोप है कि कुआं और गौशाला स्वीकृत करने के नाम पर 20 से 40 हजार रुपए रिश्वत के रूप में लिए जा रहे हैं, जिससे योजनाओं का क्रियान्वयन बाधित हो रहा है और आम जनता को भारी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। प्रशासन की लापरवाही और कर्मचारियों की मनमानी से लाभार्थी मानसिक एवं आर्थिक तौर पर परेशान हैं। इस बीच स्थानीय नागरिकों ने जिला कलेक्टर से शिकायत की है और बायोमेट्रिक उपस्थिति, निगरानी, दैनिक उपस्थिति तथा शिकायत निवारण प्रकोष्ठ स्थापित करने की मांग की है। महाराष्ट्र सिविल सेवा नियम 1979 एवं भारतीय दंड संहिता की संबंधित धाराओं के तहत अधिकारियों और कर्मचारियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की आवश्यकता बताई जा रही है। आपण गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात समोर आलेलो आहोत। हे बघू शकतात, त्यांच्या बोर्डावर कुठे काहीच लिहिलेलं नाही, ते कुठे जायले का रजेवर आहे का मीटिंगला आहे। कितना भोंगळा कारभार, या म्हणजे शासनाची पुरेपुरी लूट करणारे कर्मचारी व गट विकास अधिकारी। आपण काय सांगणार? काय सांगता, बंद का कावडाला लडक्या घेता। आता हे त्यांनाही भेटलो मी हा अर्ज घेऊन। किती दिवसापासून येऊ राहिले तुम्ही? हो, वर्षभर चक्रमारते माझ्याकडे आता 1 तारखेवाईस अर्ज आहे ना, ही मंजूर 2000 मला जापाजारी ठेवून करतो। शिपाई म्हणून ठेवलं तर कलेक्टरला जाईल, मुंबई पर्यंत जाईल मी। स्वतः लाभार्थ्याला सांगता की नाही, बरोबर आहे ना आपल्याकडे, आपण काय तोंडी नाही बोलत ना। हा अर्ज आहे, 230 लोकांची यादी। मी यांना चुकीचे काम केले का, यांना येत नसेल तर याला ठेवता का, काय मध्ये? ओके ओके ओके, आपण चुकीचं असेल तर बघा, लाभार्थी किती बेलास होऊन बोलताय, तरी आज ना व्हिडिओ साहेब ना 90% कर्मचारी हजर आहे। त्याच्यामुळे तुम्ही कशासाठी आले होते? कर्मचारी कशासाठी आले होते? आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी आहे। आमची जे 10 महिन्याची जे फरक आहे ते 2 महिन्यापासून इथं म्हणजे पैसे पडलेले, पण आम्हाला पंचायत समिती आजपर्यंत पैसे देत नाही। कर्मचारी किती भेटले तुम्हाला? कोणाला? साहेब कोणीच नाही, गट विकास अधिकारी कोणीच नाही, कर्मचारी कोणीच नाही। नाही सर, काल जे ना गीते साहेबाला आम्ही फोन केला, काल गीते साहेब, आज गीते साहेब आहेत, बाकीचे नाही। काल जे ना सकाळीच निघून गेले सर। तुम्ही कशासाठी आले होते? नाही, कर्मचारी कोणीच नाही। आम्ही लाभार्थी कॅटल शेड केलं होतं, तर ते बिल वगैरे कुशल बिल अपलोड झालेले होते, एफटीओ पण जनरेट झालेला होता, परंतु मात्र एफटीओ जनरेट असताना सुद्धा त्या डेस्क वरून आपलं ऍप्लिकेशन डेमो करून टाकण्यात आलेलं आहे। आणि आज पंचायत समितीमध्ये बघतो तर आपण 80 to 90% एम्प्लॉईज इथं गैरहजर आहे। म्हणजे कर्मचारी गैरहजर आहे, त्यांच्यावर शिस्तभंगाची गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांचा पगार बंद झाला पाहिजे असं। आणि बरेचसे आपले जे सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्यांचे गायगोटा असतील, विहीर असेल, कुठल्याही प्रकारचं बांधकाम न झालेलं नाहीये, तरी पण त्यांचे पेमेंट जे कुशल बिलाचे वगैरे पेमेंट पडलेले आहे। आणि बाकीचे सर्वसाधारण जे माणसं असतील त्यांचं कुठल्याही प्रकारचं विहीर, आपलं गोटा वगैरे बांधलेला असून सुद्धा कोणत्याही प्रकारचं बिल पेमेंट वगैरे पडत नाहीये। आमच्या गावातील बरेचसे असे लोक आहेत। गावाचं नाव काय तुमचं? माझे पळसखेड आणि खापरखेड ग्रुप ग्रामपंचायत आहे। तर आमच्या गावामध्ये बरेचसे असे लोक आहेत, त्यांनी विहिरी आणि गोठा बांधलेला नाही कुठल्याही प्रकारचा, तरी पण त्यांनी हा योजनेचा लाभ घेत आहे। आणि कुशलचे बी सगळ्यात म्हणजे त्यांचे आता पडलेले आहे। बाकी ज्यांनी ऑलरेडी, मी स्वतः लाभार्थी असल्या कारणाने माझे 2 कॅटल शेड, विहीर असेल, पूर्णपणे बांधकाम कम्प्लीट झालेलं असून सुद्धा पैसे पडलेले नाहीत। आणि ज्यांनी अनलिगली कुठल्याही प्रकारचं बांधकाम वगैरे केलेलं नाही, त्यांचे पैसे पेमेंट पडलेलं आहे आणि अकाउंटला जमा झालेले आहे। आपण बघू शकता की लाभार्थी सांगताय की कोणचं न काम करता त्यांना ज्यांचे पैसे अधिकाऱ्याला पोचलेले, त्यांचे बिल काढलेले, जे हे गोरगरीब आहे त्यांचे सगळं काम होऊन सुद्धा त्यांचे 1 रुपया पेमेंट पडलेला नाही। इथं इथल्या पंचायत समितीमध्ये आपल्या कन्नडमध्ये बघतो आपण की पूर्णपणे अनलिगली काम होत आहे। पूर्ण आता विहीर मंजूर करण्यासाठी 40 हजार असतील, गोटा मंजूर करण्यासाठी 20,000 रुपये सर्वसाधारण शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपले गायगोटे असतील किंवा विहिरी वगैरे असतील व्याजाने पैसे काढून अधिकाऱ्याला दिलेले आहे, परंतु मात्र पैसे देऊन सुद्धा एकही कुठल्याही सर्वसामान्य माणसाचं काम झालेलं नाही। तर आज आपण बघा इथं
कुठल्याही प्रकारचे इंजिनियर असो, शिपाई असो किंवा कोणतेही कर्मचारी असो, कुठल्याही प्रकारची इथं कर्मचारी उपस्थित नाहीये. 2 मिनिटं पुश करा. हे बघू शकतात कर्मचारी, पंखा चालू आहे, खाली खुर्च्या खाली, म्हणजे किती गैरवापर करताय. आपण बघू शकता पंचायत समितीमध्ये किती भोंगळा कारभार चालू आहे सध्या. हे कर्मचारी दिसत नाही, खुर्ची पंखा चालू आहे, आपण दुसऱ्या टेबलवर येऊ शकतो. हे बघा, इथे बी कर्मचारी, एक बी कर्मचारी हजर नाहीये, पंखा चालू आहे, म्हणजे शासनाचा पूर्ण गैरवापर, शासनाची लूट. एक तर शिस्त नाही, कर्मचारी हजर नाही, कोणत्याही या पंचायत समितीला कोणताही नियम लागू नाही, शिस्त कोणत्याही प्रकारची कर्मचारी वापरत नाही. यांच्यावर शिस्तभंगाचा गुन्हा दाखल होणे बंधनकारक. बघा, पंचायत समितीमध्ये खुर्च्या खाली गोल्डकरी दाखवा. कर्मचारी खुर्च्या फक्त गैरवापर होतोय. हे बघा, कर्मचारी हजरच नाहीये. हे बघू शकता, शासनाची पूर्ण गैरवापर, शिस्त भंग कोणत्याही कर्मचाऱ्याला लागू नाही. हे बघू शकता, कर्मचारी कोणतेच हजर नाही. इकडे विस्तार अधिकारी नोंदलेले आहे, नुसतं नावाला बोर्ड आहे, पण मग कर्मचारी खुर्ची खाली आहे. शासनाची पुरी लूट करताय, शासनाची लूट करून, शासनाचे फसवणूक करून शासनाची फुकट पगार घेताय. यांच्यावर शिस्तभंगाचे गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी भारत, छत्रपती संभाजीनगर. बिगर आयडेंटिटी बसलेले. सर, आपलं नाव काय? पंकज देवमाने. सर, कशाहून समजा तुम्ही देवमाने सर? काय विभाग आहे आपल्याकडे? काय पाठी वगैरे लावली नाही, पाठी बी नाही, ना बोर्ड बी नाही तुमच्याकडे, ना तुमच्या नाही. कशाहून समजायचं तुम्ही संशय कोण बी? कशाहून समजायचं? कशाहून समजायचं? नाही, कोणता विरोध आहे? तुम्ही साहेबांच्या टेबलवर बसलेले आहे, कशाहून समजायचं? आमचा टेबल तो आहे. पण तुम्ही कोणत्या टेबलवर बसले आता? सध्या कोणत्या टेबलवर काम यूज करताय ना तुम्ही? कशाहून कर्मचारी आहे का? हे पहिले तुम्हाला साबित करा की कर्मचारी आहे. आपण बघा शकता, कोणीही कोणत्याही टेबलवर कोणताही नाव, त्यांना आयडेंटिटी कार्ड आहे. सर, 1 मिनिट. माझं जे आहे ना, घरकुलाचं स्वच्छता भारत मिशन मध्ये आहे ना तुम्ही? मग कशामध्ये? म्हणजे सर, मग तुम्ही आहे तर मग बसू नका सर. लाभार्थी स्वतः काय घरकुलचं झालं. महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। देखा जाए तो कन्नड़ तालुका के प्रशासन पर बढ़ते दबाव के बीच अब देखना होगा कि क्या संबंधित अधिकारियों के विरुद्ध उचित कार्रवाई की जाती है और आम जनता को शीघ्र राहत मिलती है। इस खबर में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।